नमस्कार शेतकरी बांधवांनो. 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार थेट 15,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. कोणत्या पिकांना हा लाभ मिळणार, पंचनामा कसा होणार आणि पैसे खात्यावर कधी जमा होतील, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. नुकसान भरपाई योजना काय आहे? 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 15,000 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात अनुदान जाहीर केले आहे. कोणत्या पिकांना लाभ मिळणार? ज्या पिकांचं नुकसान अतिवृष्टी, पूर किंवा पावसामुळे झालं आहे त्या सर्व हंगामी पिकांना, उदाहरणार्थ सोयाबीन, तूर, मका, कापूस, भात, भाजीपाला इत्यादी. पंचनामा कसा होतो? तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक गावात येऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करतात. नुकसानीचं प्रमाण नोंदवून पंचनाम्याची नोंद पोर्टलवर अपलोड केली जाते. या अहवालाच्या आधारे सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे. शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार? प्रति हेक्टर 15,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लहान शेतकऱ्यांना हे मोठं सहाय्य ठरणार आहे. पैसे कधी आणि कसे मिळणार? सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. यासाठी आधार लिंक केलेलं बँक खाते असणं आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांनी काय करावं? पंचनाम्याची नोंद झाली आहे का हे गावच्या तलाठ्याकडे किंवा कृषी कार्यालयाकडे चौकशी करावी. बँक खातं, आधार आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे खूप गरजेचं आहे. पिकांचं नुकसान खरंच असेल तर नक्कीच मदतीचा हात मिळेल. शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेला हा निर्णय निश्चितच दिलासा देणार आहे. पण त्यासाठी पंचनामा योग्य प्रकारे झालेला असणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळेत चौकशी करा आणि कागदपत्र व्यवस्थित ठेवा. ही माहिती तुमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला ही